एक फक्त असा फुटणारा बाकीचे असे फुटणार आहेत सगळे नारळ कारण ते मागचे येते ना एक फक्त पूर्वाभिमुख फुटणार आहे. खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा खाली आज सर्व शेतकऱ्यांना नवरविनंती यानंतर साहेबांची जाहीर सभा श्री देवनाथ मंगलकांबळे निगडी इथे होणार आहे. तरी सर्वांनी देवनाथ मंगलकांबळे निगडी इथे उपस्थित राहायचं आणि निगडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी साहेबांचे स्वागत करण्यासाठी निगडीच्या चौकात एसटी स्टँड वचनपूर्तीचा कार्यक्रम आहे. 2017ला मी ज्या वेळेला या भागामध्ये फिरत होतो त्याला माझ्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं की हा भाग पाण्यापासून वंचित आहे. एका बाजूला प्रचंड धरणं आणि दुसऱ्या बाजूला मात्र या भागामध्ये कायमस्वरूपी दुष्काळ असा परिस्थितीचा हा भाग आहे. पण त्याच्यावरती मार्ग काढण्याचा निर्णय झाला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला शब्द दिला होता, लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना झेगटापूर पूर्ण करून देणार आणि त्यांनी तो शब्द पाळला. ज्यावेळेला मी कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष झालो त्यावेळेला या भागाला पाणी देण्याचं काम या ठिकाणी मी केलं. खऱ्या अर्थानं या भागाचं पाणी आरक्षित कुठल्याच धरणात नव्हतं, परंतु कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष झाल्यानंतर पहिलं काम जर काय केलं असेल तर कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या जलवाटपाचा संपूर्ण खोऱ्याच्या पाणीवाटपाचा फेर आढावा घेतला आणि त्याच्यामध्ये वर्णे किंवा ही तासगाव उपसा सिंचन योजना आहे. या सिंचन योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या 9 गावांच्या हक्काचं मालकीचं पाणी आपण दिलं. त्यावेळेलाही आम्ही जल्लोष केला. पैशाचा विषय होता. पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब झाले. मी त्यांना आठवण करून दिली, साहेब कसल्याही परिस्थितीमध्ये आपण शब्द दिला होता. कामं सगळी पूर्ण आहेत, त्याचे सर्वे झालेले आहेत, सगळं झालेलं आहे. MWRRAची परवानगी काढलेली आहे. साहेब याला निधी दिला पाहिजे. साहेब म्हणले मी तुला शब्द दिला आहे, तुला लागेल तेवढा निधी देणार. आणि आपण पाहताय जो विधानसभेमध्ये मी सांगितलं होतं निवडणुकीमध्ये 98% हा भाग सिंचनाखाली आणणार, आज तो शब्द माझा पुरा होताना दिसतोय. मी जबाबदारी सांगतो येत्या 11 महिन्यामध्ये या ठिकाणी पाणी येणार हा शब्द मी या ठिकाणी जनतेला देतो. आणि हा सगळा भाग हा बारमाही बागायत करणार आहे आणि हे सगळं पाणी हे पूर्णपणे सिंचनाचं पाणी आहे. त्यामुळं
शेतकरी इथला सुखी आणि समाधानी होईल. साहेब शेतकऱ्यांची शिक्षा इथं वारंवार निघतोय तर त्याच्या संदर्भात मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. आज तुम्ही देवकरवाडीसारखं गाव पाहता, गरीब जनता, एवढी चांगली जनता आहे, रात्रंदिवस कष्ट करते. 600 ते 700 बोर आज या गावातल्या लोकांनी मारलेले आहेत. यांचा चरितार्थ हा कोथिंबिरीवरती चालतो. कोथिंबिरीचं गाव म्हणून महाराष्ट्रातलं फेमस हे गाव आहे. बहुतेक काही लोकांना माहीत नसेल, पण त्यांनी येऊन पाहावं. ही गरीब कुटुंब रात्रंदिवस कष्ट करतात. इतक्या दुष्काळातसुद्धा अख्ख्या महाराष्ट्राला एक दर्जेदार तूप या ठिकाणी कोथिंबीर सप्लाय करायचं काम करत आहे. हे कल्चर डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. माझं स्पष्ट म्हणणं आहे, आज आम्ही पाणी सिंचनासाठी आणलेलं आहे. इथला शेतकरी समृद्ध करायचा शब्द मी दिलेला आणि पूर्ण करतो. पाण्याचा प्रश्न ठेवलात, पण त्या पाण्याचा वापर करण्यासाठी जनतेने इथपर्यंत यायला तर रस्त्याचं बघा. हा रस्ता पूर्णपणे कॉन्क्रीटचा करणार. देगाव फाट्यापासून ते अंगापूर हा पुढच्या टप्प्यातला ह्यामध्ये हा प्रकल्प मी टाकतोय. साधारणतः हा 36 किलोमीटरचा जो रस्ता आहे हा 2 लेन कॉन्क्रिटीकरण आपण करतो. आता खिंड फोडलेली आहे, थोडी फोडलेली आहे. अजून मला ही खिंड खाली अजून एक 20 फूट खाली घ्यायचं आहे आणि हा रस्ता पूर्णपणे 100 वर्ष टिकेल असं कॉन्क्रिटीकरण करतो. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं हर्डल होतं देगावच्या गावचं. त्याच्यामध्ये घरं फार जवळ आली होती, पण देगावकरांनीही साथ दिली आणि आता तुम्ही पाहताय देगावचे तेही रस्ता आपण फार मोठा केलेला आहे. त्यामुळं पुढच्या काही 8 महिन्यामध्ये हाही रस्ता पूर्ण. साहेब, सिंचनाखाली येणारी काही गावं ही MIDCमध्ये घेतली जातात, त्याच्यावर शिक्के मारले, त्याबद्दल काय आपलं मत आहे? देगावचा शिक्का आम्ही उठवायला यशस्वी झालेलो आहोत. निगडीच्या शिक्क्यासाठी, वरण्याच्या शिक्क्यासाठी किंवा ह्या गावच्या शिक्क्यासाठी हायकोर्टामध्ये आमची केस प्रलंबित आहे. ज्या पद्धतीनं माननीय उच्च न्यायालयाने आम्हाला देगावला न्याय दिला, त्याच पद्धतीनं निगडीला आणि इतर सगळ्या गावांना या ठिकाणी न्याय मिळाला विश्वास आणि हा 9 गावांचा जो प्रलंबित होता शेती सिंचनाचा प्रश्न, तो आज संपुष्टात आलेला आहे. आणि अनेक दिवसांचं हे स्वप्न होतं आणि आमदार महोदयांचा, महेशदादांचा हा शब्द होता या 9 गावांना, ते आज पूर्ण होते. त्याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद वाटतो. ज्या जाणत्या राजाबद्दल केलं जातं ते आपल्या सर्वांचे प्रेम छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेचं पूजन आमदार महेशदादा शिंदे व प्रतिमा पूजन झाल्यानंतर दीपक प्रज्वलनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो. संपूर्ण अंधार सारा उजळते आकाश तारा, गंधारलेल्या पहाटेचे लोके वाढते आनंद वारा. झाले यावे सृष्टीला ती होऊ दे माणूस जागा, भ्रष्ट सारे नष्ट व्हावे, घट्ट व्हावा प्रेम धारा. स्वच्छ सारे मार्ग व्हावे, अनमनेही साफ व्हावे. मोकळा श्वासात येते जीव सृष्टी जन्म यावे, स्पंदनाचा अर्थ येते एकमेकांना कळावा. ही सकाळ रोज यावी, माणसाचा देव व्हावा, माणसाचा देव व्हावा. या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमे शपथ घ्या. त्या तमाम स्वतंत्र सैनिकांना शपथ. यानंतर ग्रामस्थ राजकीय ग्रामस्थ तासगाव उपसा सिंचन योजनेच्या कामाचा शुभारंभ होतो. या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या डॉक्टर अरुणाबाई वर्गे, आमच्या पंचायत समितीच्या सदस्य
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्यांच्याबरोबर मी या मतदारसंघामध्ये सगळीकडे फिरलो ते संदीप भाऊ शिंदे, दुसरा माझा जिल्हा परिषदेचा सहकारी सदस्य दत्तात्रय शिंदे, पंचायत समितीचे माजी सदस्य रामराजी साळुंखे, माजी मार्गदर्शक गुलाबबाबू शेळके, आमचे मधुबापू, मनोजी गायकवाड, वैशालीताई साळुंखे, हेमंत सावंत, सुप्रीम पाटील, निवृत्ती सरकार, एकाताई गोडबोले, संजय सावंत, राहुल पवार, मोनालीताई पवार, त्यानंतर सगळ्यांची नावं घेतली पाहिजे. कारणवाडी, उत्तरवाडी सगळेच वाटे खूप माझ्या होत्या. आमच्या वाड्याचे सगळे बाबा सगळ्यांची नावं घेणं गरजेचं आहे. संभाजीनगर मधून पण आमचे दादा उपसरपंच गोपाळ सर्व झाले. खऱ्या अर्थानं आजचा दिवस राहुलला सांगितल्या पद्धतीनं हा सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा खेळ. 2017 मध्ये ज्या वेळेला मी गणपतीमध्ये बेजी खेळायला या ठिकाणी आलो होतो, राहुलचं मंडळ म्हणजे आमचं विरोधच मंडळ, माझे आमदाराचे खंड समर्थक मंडळ, मधुबाबू पण तिकडेच होते, सगळे तिकडेच होते. सातारा तसा एक कठीण भाग आम्हाला होता. भाजपचं कमळ म्हणलं की सातारकरांना जशी आपल्याला फुलाच्या वासाची अलर्जी असायची तशी कमळाची अलर्जी होती. पण आम्ही ठरवलं संध्याला म्हणलं आपल्याला काय पण राहुलला बरोबर घ्यायचे आणि आपल्याला सुधीरला सांगितलं नीटरित्या त्याला कार्यक्रम करायचे. गेलो राहुलच्या मंडळात आम्ही बेजी खेळलो, 2 खेळलो. त्यानंतर राहुलने एकच मागणं मागितलं, साहेब म्हणला पाणीचं दुर्भिक्ष आणि आमचा तलाव कधीच भरला नाही. आणि म्हणजे मी खटाव तालुक्यात चाललोय, तो माझी चेष्टा तर करत नाही, ते दुष्काळात आहे, त्याला घडवायचं नाही. मी सध्या विचारलं सध्या करायचं मला लई वाईट अवस्था आहे. अरे म्हटलं देवाखाली कसा काय आणला, धरणं सातारा तालुक्यात सातारा तालुक्यालाच पाणी नाही असं कसं. मग मला सांगितलं खरं ही जी 8-9 गावं आहे त्यांना पिण्याचंही पाणी नाही आणि संपूर्ण सातारा जिल्ह्यातल्या कुठल्याही धरणामध्ये यांना आवश्यक पाणीच नाही. मला मग मी पहिल्यांदा एक सर काढले 1 किलोमीटरची तो करतात काय आणि पहिला आम्ही जे काय केलं ते पहिल्यांदा आम्ही दिल्लीचा तलाव भरला आणि मग बघितलं निगडीचा तलाव भरला, आनंद वाटला. फोन केला सुधीरला, सुधीर तलाव भरला आणि पाणी पूजन केलं होतं. म्हणलं काय झालं, मला खाली झाला काय कसं होता, पैसे याचं जायचं जनता मुकळी नेतृत्व होतं. सरकारच तसं होतं. 2002 पासून 2014 पर्यंत या मतदारसंघामध्ये टायगर तुमचा जे प्रेम होता बरोबर त्यांनी दिला म्हणून शिक्का पण सांगणार आहे महेश शिंदे आणलाय माझ्यावर कार्य करायचं. ज्यांना शिक्का आणलाय त्याच्यावर कार्य करा. महेश शिंदेनं आपला बसला इथं देगाव श्री म्हातारी इथं बसले ते लक्षात ठेवा. पायखंड खंडच माझ्याकडे सकाळी शिकावं यायचे आमदार झाले साहेब शिक्का करणार आमच्या आज्या माझ्या पुस्तकाच्या जमिनी काढून घेतात काहीतरी करा. आपण म्हणलं काय आपण मला काढायचं काही होईल काढायचं पुरी ताकद लावली सगळ्यांनी सगळी ताकद टाकली आणि थेट न्यायालयाची ऑर्डर काढून ते
शेतकऱ्याचे शिक्के कधी काढले मात्र लागतं. अरे आम्ही ज्या गोष्टी करतो त्या कधी सांगत नाही आणि कुणाच्या डर नाही. आज मी तुम्हाला सांगतो, कोण जर सांगत असेल तुम्हाला खोटं, ही योजना ही फक्त सिंचनाची योजना आहे, शेतकऱ्यांची योजना आहे. मी ज्याला उपाध्यक्ष होतो त्याला पहिलं काम जर काय केलं असेल तर पहिलं काम केलं या गावांना पाणी आरक्षित करून दिलं. सिंचनाचं शेती पाण्याचं आरक्षण आहे. शासनाचा जिरा तुमच्या ताब्यात आहे. फडणवीस साहेब जलसंपदा मंत्री मुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना हा जिरा तुम्हाला 35 TMC पाण्याचा तुमच्या हातात दिलेला आहे. लक्षात घ्या, या राज्य सरकारची दिशा तुमच्या लक्षात आली पाहिजे. कोण काय सरकार हे जनतेसाठी चाललेलं सरकार असतं. सरकार जनतेच्या मनावरती कुठलाही निर्णय लागू शकत नाही. लक्षात घ्या, तुमच्या मनात आहे त्याच गोष्टी होणार आहेत. आणि सिंचनासाठी तुम्हाला पाणी दिलेलं आहे. अरे तुम्ही विचार करा, देवकरवाडी सारखं छोटंसं गाव आहे, माझा धन्य समाज त्या ठिकाणी बळे आहे, सरपंच आहे, सगळे त्या ठिकाणी आहे. अरे रात्रंदिवस कष्ट करतात. अरे कोथिंबीरचं गाव महाराष्ट्रात सगळ्यात फेमस असणारे गाव. सासू कष्ट हो आमच्या जनतेनं त्या ठिकाणी मारलेलं आहे. अरे 2 बॅरल पाणी आलं तर राहुल 2 बॅरलवरती कोथिंबीर काढून जनतेला आदर्श असं तरी त्या ठिकाणी काम करून दाखवलं. अरे 2-2 बॅरलमध्ये कोथिंबीर त्यांनी विकली. अख्ख्या महाराष्ट्राला कोथिंबीर सप्लाय करायचं काम आज देवकरवाडी करतंय. अरे रात्रंदिवस कष्ट करणारी ही लोक आहेत. तुम्ही काळजी करू नका. आता आपला लढा न्यायालयात आहे. न्यायालयाच्या लढाईच्या विरोधात कोण करू शकत नाही. सगळे आपण वस्तुनिष्ठ पुरावे दिलेले आहेत. आज हे पाणी पण शासनानं सिंचनासाठी मंजूर केलेलं आहे. हेही आम्ही उच्च न्यायालयाला सांगितलेलं आहे. आज एवढा पैसा तुमच्या शेतासाठी सरकार खर्च करतंय हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. अरे शिके मागा तुम्ही त्यांना प्रश्न विचार. महेश शिंदेला एकच माहित आहे, इथला शेतकरी सुख्याने समृद्ध झाला पाहिजे. अरे चला गाव तालुक्यामध्ये मध्ये सुद्धा इलेक्शन आधी माझ्या विरुद्ध बरंच काय बोललं गेलं होतं. अरे जे घटापूरच्या माध्यमातून महेश शिंदेला पाणी खटावला गेलं. संदीप भाऊ सगळीकडे ही बोंबाबोंब केली. जे घटापूर योजना फक्त खटावसाठीच आहे आणि महेश शिंदेला सगळं पाणी नदीतनं उचलून गेलं. किरण आहे होतं कराय का खोटं आहे. आमच्या सोडण्याचं डोकं फिरवलं होतं त्यांचं असं विकत सांगितलं पाणी गेलं. त्याच वेळेला जे घटापूर योजना फक्त खटाव तालुक्यासाठी नाही, ही कोरेगाव मतदारसंघाची योजना आहे आणि ती आज पाणी जयसिंग मग अलीकडे ठेवतो त्याच्यात तर गेलंच नाही पाहिजे. उपर फुटत ना खाली आम्ही उपर फुटत तर उपर नाही फुटत. का 100% पाणी खाली जाणार. आज जरी योजना नवगावांची असली तर पाणी कोणा कोणाला जागवाडीची काय पाजायचं थांबणार आहे की पाजणार नाही. वरणाची पाजणार. अरे देखील वाडीपर्यंत ही पाणी घेऊन जाणार आहे. काळजी करू नका. 100% जाणार आहे. अरे माझं लोक पाणी देणार आहे. या कोरेगाव मतदारसंघ 98% सिंचनाखाली आल्याशिवाय लोक असताना आजपर्यंत मी तुम्हाला दिला होता. आणि या राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसारखा एक आदर्श आणि प्रामाणिक मुख्यमंत्री आहे. आज ह्या माणसाचा जो शब्द 2014 संदर्भामध्ये मला दिला, आज तेवढ्या क्षमतेने तो आपल्या पाठीशी उभा आहे आणि त्याचे हे उत्तर आहे. आपल्या मतदारसंघावरती प्रेम करतात ते. आज त्यांनी महाराष्ट्रात कुणाला जेवढा निधी दिला नाही तेवढा 2200 कोटी रुपयाचा निधी आपल्या कोरेगाव मतदारसंघाला
इथल्या जनतेने नेतृत्व निवडून दिलंय. त्या नेतृत्वानं काय करावं केली ती त्यांना माहिती आहे. ते सांगतात त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामध्ये दिलेली ताकद ही माझ्यासाठी फार महत्वाची आहे. लक्षात घ्या. अरे महेश शिंदे वैयक्तिक आणि कुटुंबाला ताकद मागितली नाही, ताकद मागितली विकास कामाच्या माध्यमातून मागितली. अरे प्रत्येक गावाजवळ सुरुवात करा. अगदी तुमच्या संभाजीनगर पासून सुरुवात करा, देगाव फाट्यापासून सुरुवात करा. पहिलंच गाव आपलं संभाजीनगर आहे, त्याच्या पलीकडं समर्थनगर आहे. पुढे कारणवाडी कसं झालंय, चकाचक झालंय. तुमची सगळी गावं चकाचक होत आलेली आहे. मी इथं तुमचं गाव तुम्हाला 1 नंबर कॉन्क्रीटचं चकाचक केलं. आता म्हणून म्हणतात रस्ता कधी करणार थोडा लय पाणी पाहिजे की नुसतं ताकद वाढते, कणसात काहीच येत नाही. बघा तुम्ही थोडा ताण दिला कणसं नाही तर उद्या दुखते वाढते 8 फुटाचं आणि कणसं 1 पोतभर. या कारण का उपयोग काय त्याचा दाणे पोतभर म्हणतो काय का ते ताण कधी द्यायचा, कधी मोठी काय करायचंही मला माहिती आहे. काळजी करू नका. देगाव फाट्यापासून अंगापूरपर्यंतचा रस्ता कसल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या वर्षी एडीबी मध्ये घालून पूर्ण कॉन्क्रीटचा 50 कोटी त्यामुळे ही चिंता करायची कारण नाही. मतदारसंघाची चिंता माझ्यावर सोडा. आता बाकीच्यांची खरी उठल्यात मतदारसंघातनं खरी उठल्याची. आता हे बैलगाड्या सगळं बांधलंय आणि गायबी झाल्याची. आता कोणतरी विचार करत असं महागाई येत्या तर त्याची वस्ती बसायला तोवर 2 मिनिटं निघून जाते. एवढंच लक्षात ठेवा. कुठला बोमाडा असेल तोच विचार करेल या पिढीच्या आधीच माहिती वस्ती बसेल. गैरसमज आहे. राज्यामध्ये सरकार चांगलं काम करतंय, केंद्राकडे सरकार चांगलं काम करतंय, सगळ्या सामान्य माणसांना अभिप्रेत असताना काम करतंय आणि तेच काम आज आपल्या कोरेगाव मतदारसंघामध्ये होतंय. आपण जो लढा विकासाचा या ठिकाणी उभा केला तो लढा आपल्याला पूर्ण याची लक्षात घ्या. नुसतं आपण फक्त रस्ते आणि हे केलं नाही तर पाणी पण दिलंय. आज मी थोडा अभिमानाने सांगतो, माझा एक दोस्त आहे सुहास. तो सुऱ्या विशापूरचा मला खास दोस्त. काल कोणाला सकाळी साहेब तुमची कृपा झाली म्हणजे काय सकाळी काही विशेष नाही, श्रावण चालू आहे. मला साहेब तुम्हाला माहिती आहे 6 महिने झालं सगळं सोडलंय. बरं म्हणलं टाईमच मिळत असतो. म्हणला साहेब तुमच्या कृपेने माझं दीड झालं. म्हणजे काय झालं, लगीन झालंय, 2 पोरं झाले, नक्की अजून काय झालं. म्हणला साहेब 3 बोललेलं चालतोय. अरे आल्याचे 2 कोटी रुपये विसापूरसारख्या महाराणा तुला आल्याचं या मतदारसंघामधला प्रत्येक तरुण आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला पाहिजे त्यासाठी आम्ही काम करतोय. तुम्ही चला ज्यांच्या भागामध्ये पाणी तिथला तरुण किती काम करतोय ते बघा आणि ते स्वप्न मी या ठिकाणी बघतोय. तरुणांना पैसे द्या, धाब्यावर द्या, दारू पाजा, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करा, ते पाप आमच्यातून कधी होत नाही. सुसंस्कृत आणि चांगली पिढी घडली पाहिजे, त्याचं भविष्य उज्ज्वल केलं पाहिजे त्यासाठी आम्ही रात्रंदिवस या ठिकाणी करतोय. राजकीय आमदार बरेच जण मागं काढतात, साहेब इथं येणार जाणार सगळं करणार. जिल्हा परिषदेचा माझे लय राजकीय आमदार काढले एकच पट असा काढला बऱ्या बऱ्या आसमान म्हणजे पुन्हा नाराज झाला असं मला वाटत. आमची एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या जे संघटन मदत बसलेल्या प्रत्येकाला नावांची होत, प्रत्येकाला प्रेम होतो. काय करतोय आपण जे संघटन उभं केलंय ते फक्त मूळ सामान्य माणसाच्या सेवेचं संघटन आहे. ज्याचा उल्लेख माझ्या त्या थोडी मुलांना केला, सामान्य माणसाच्या सेवेसोबत केलेला संघटन
आणि ते तिथं कुणाला मोठं व्हायचं नाही, कुणाला स्वतःचं कुटुंब मोठं करायचं नाही. नाना आपल्याला गरिबांची सामान्यांची सेवा करायची आणि त्यासाठी आपण जरी मोठ्या घरात नसलो, सामान्य घरात असलो तरी सामान्य माणसाच्या जीवावरती त्याचा विकास करण्याची शक्ती सद्गुरू भगवंतांनी आपल्याला दिलेली आहे आणि त्याच्यासाठीच आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. आज जिल्हा परिषद आपल्या ताब्यात आहे, मजबूत व्हायचा आहे, पण थोडं पिकाला ताण दिले कृती भरपूर करून ठेवले. थोड्या दिवसांनी काम दिल्यानुसार म्हणतो अजून थोडी शिकले जरा जरा लोक देखील जरा की बघून 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 नाही तर भागले तरी काय उभी ठेवली ना. त्याच्यामुळं कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला विकास कामात राहिलेली सगळी पूर्ण करायची. आज एक मानसिकता थोडी बोलता, एखादा पाण्याचा ग्लास एखाद्या हातात दिला, त्या माणसाला जर आनंदी करायचं असेल तर त्याला सांगितलं पाणी खूप छान होतं, कारण तो ग्लास 80% भरला होता. पण जे सांगतात अरे पाणी दिले पण 20% रिता ग्लास ही सांगायची पद्धत बोलत. सकारात्मक बोलायचं, जीवनात सकारात्मक बोलायचं. अरे जो माणूस तुम्हाला 80% पाण्याचा ग्लास घेऊन तुमच्या हातात देत असेल, तर पाणी जर 80% तुम्हाला ग्लासात देत असेल तर राहिलेलं 20% जरी कमी पडलं तर तोच माणूस देत असतो. लक्षात घ्या. सगळे रस्ते संध्या प्रत्येक गल्ली मला पाठ आहे. वन इथं साताऱ्यात कसं जातं, कुणाचं कंपार्टमेंट किती असतं ही सगळं मला माहिती आहे. कुठल्या डॉक्टरकडे जावं, कोणी कुठला बेड लावला ही मला माहिती असतं. नारायण खेळायला कुठं आहे, बायकोनं किती कुणाला शिवे दिले ते संध्याकाळी मला येणार काय कोणी पाठ काय कोण पाठ करणार असं तुमचा आमदार आहे, बरं आमचा आमदार आहे. त्यामुळे त्याला सगळं माहित असतं. चिंता सोडा, आपल्याला विकास कामं करायचे, आपल्याकडे मजबूत पैसा आहे. आज आपल्याला फार मोठी शक्ती जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या माध्यमातून या मतदारसंघाला मिळालेली आहे. त्याचा पूर्ण वापर मतदारसंघाला होणार आहे, काळजी करू नका. आज जे पाणी योजना आहे ती आपल्याला काही गुण 11 मिनिटात पूर्ण करायची. 11 मिनिटात हा दुष्काळ शेवटचा दुष्काळ. इथनं पुढे आपल्याला दुष्काळ पाहायला मिळणारच नाही. काम आपल्याला करायचंय. जे कॉन्ट्रॅक्टर तर मी पहिल्यांदा बघतोय त्यांनाही आवाहन करतो. मी जबाबदारी सांगतो, कृष्णापुरीचा उपाध्यक्ष असताना मला कॅबिनेट कॅम्प दिली आणि जे अधिकारी आज या योजनेचं काम करतात अत्यंत सक्षम आणि चांगले अधिकारी आहेत. या अधिकाऱ्यांनी आज आमचं निधन सिंचन योजना ज्याला 36 महिने मुदत दिली होती, फक्त मोजून 13 महिन्यामध्ये पूर्ण केली. आपणही पूर्ण ताकदीनं त्याच्यासाठी जायचं. कुणाला काय उठवायचं तेवढं बोलू द्या, कुणाला वाईट बोलायचं तेवढं बोलू द्या, कुणालाही राहून उत्तर देऊ नका. आपण आपल्या कामाला लागा. कुठलाही माणसाला फायदा झाला नाही. आमच्या जमिनी आमच्या परस्पर याची कुणाची माहिती असं कोण कोणाच्या जमिनी काढू शकत नाही. आजोबांकडून चालत आलेल्या जमिनी असं कोण करणार नाही. प्रत्येकाला विश्वासातच घेतलं जाईल. तुम्ही चिंताच घेऊ नका, ही गोष्ट होणारच नाही. हे 100% पाणी आहे, 100% हे पाणी फक्त सिंचनासाठी आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या डोक्यातून सगळी मदत काढा आणि पूर्ण ताकदीने कामाला लागा. आज देवेंद्र फडणवीसांच्या आदर्श व्यक्तिमत्वामुळे आज हा संपूर्ण मतदारसंघ 98 सिंचनाखाली चालला. त्याचा मला साथ अभिमान वाटतो. या राज्य सरकारने ही प्रचंड ताकद दिली. त्याही राज्य सरकारच्या पाठीमागं आपण सगळ्यांनी ठाम उभं राहावं असं आवाहन करतो. आणि पुनश्च एकदा आपण एका मोठ्या संख्येला त्याबद्दल आपण सर्वांना
धन्यवाद देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.